तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण केरळमध्ये जातोय। केरळमध्ये सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय। वायनाड जिल्ह्यातील मेपाडी भागामध्ये भूस्खलन झाल्याने 146 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला। अद्यापही दरडीखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। भूस्खलनाच्या घटनेनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। मुसळधार पावसामुळे बचाव कार्यामध्ये सुद्धा आता अडथळे निर्माण होत आहेत। मेपाडीच्या डोंगराळ भागामध्ये ही भूस्खलनाची घटना घडली आहे। बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम आणि भारतीय लष्कराला सुद्धा पाचारण करण्यात आले। हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव कार्य सध्या सुरू आहे। चुरुलमला, त्याचबरोबर अट्टामला, निलपुजा, मुंडकाई या गावांना सर्वात जास्त फटका बसलाय। तर भूस्खलनाच्या घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख आणि जखमींना 50,000ची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून देखील करण्यात आली आहे। केरळच्या वायनाडमधली आपण ही भयावह दृश्य पाहतोय। मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालेलं आहे आणि या भूस्खलनाच्या घटनेमुळे अनेक लोकांना त्याचा त्रास झालेला आहे। यामध्ये अनेक लोकांनी आपले जीव गमावलेले आहेत। अनेक लोक अद्यापही या भूस्खलनामध्ये अडकल्याचं कळतंय। सध्या बचाव कार्य जोर धरतंय। जब तक 87 बॉडी हम लोग निकला हुआ, उसी में 40-50 का आसपास वो तो आइडेंटिफाई किया, बाकी तो आइडेंटिफाई कर नहीं पाता है। और बाकी तो कैसा बोलते हैं, किसी को पैर नहीं है, मुंडी नहीं है, अपना शरीर को आधा कट हो गया जैसा है। अभी तो रेस्क्यू चल रहा है, लेकिन मौसम थोड़ा खराब है, इसलिए थोड़ा परेशान पे रहते हैं। तकरीबन अभी उधर ऊपर तरफ 250 आदमी लोग हैं, उससे 50 आदमी लोग किधर लेके आया है। अभी 200 आदमी लोग उधर है। पहले कभी ऐसा इंसिडेंट उधर हुआ था सर? नहीं, उधर नहीं हुआ था, इस तरफ हुआ था। वो तो इतना ज़ोर से नहीं हुआ था, इतना बहुत तकलीफ नहीं था। इस बार तो तकरीबन 150 घर टूट गया। हाँ, 150 घर। 300-400 घर था इसका ऊपर। स्कूल था इधर थोड़ा आगे, और स्कूल का आगे 300 का ज़्यादा घर था ये जगह पे। दूसरा जगह पे 300 घर था। अभी रेस्क्यू कर रहा है उन लोगों का। कितना बॉडी गया तो मर गया तो पता नहीं। 1:40 में पूरा आवाज़ आया। बाद में हम लोग रूम में था, उतर गए तो मेरा रूम से तकरीबन 30 मीटर दूर पूरा गिर गया। पहाड़ तूर के वो पूरा गिर गया। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून। प्रशांत, केरळमधली ही खऱ्या अर्थाने विदारक अशी ही दृश्य समोर आली आहेत। खरं तर इको सेन्सिटिव्ह झोन हा मानला जातोय। भूस्खलन झालेलं आहे, अद्यापही बचाव कार्य सुरू आहे। अनेक लोक आपल्या प्राणाला मुकलेली आहेत। सध्या बचाव कार्याबाबत काय अपडेट आहे? सध्या युद्धस्तरावरती बचाव अभियान सुरू आहे। वायनाड जिल्ह्यामध्ये जी भूस्खलनाची घटना घडली, या घटनेनंतर संपूर्ण प्रशासन, खास करून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने देखील मदत दिली जात आहे। आता या घटनेला जर बघितलं आपण तर या वायनाडच्या भूस्खलनात आतापर्यंत 146 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 128 जण जखमी आहे। तिथल्या स्थानिक नागरिकांनुसार अजूनही काही लोक अडकून असल्याची माहिती मिळते। शेकडो लोक तिथे अडकल्याची भीती अजूनही व्यक्त केली जात आहे। काल रात्री उशिरापर्यंत जेव्हा बचाव अभियान चालवलं, रात्री उशिरा थांबवण्यात आलं होतं आणि सकाळी पहाटेच्या पहिल्या किरणासह पूर्ण एकदा बचाव अभियान युद्धस्तरावरती सुरू करण्यात आलेलं आहे। पोलीस, पॅरामिलिटरी फोर्सेस, राज्य सरकारचे अधिकारी आणि यांच्या विद्यमाने हे बचाव अभियान राबवले जात आहे। जी प्रशांत, वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहणार आहोत या संपूर्ण प्रकरणाबाबत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।